परंतु संघटनेची भूमिका एकरकमी देण्याची आहे. मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, परंतु देण्याची भावनासुद्धा दत्त इंडिया कंपनीकडे पहिल्यापासून आहे. 2019पासून आजपर्यंत चांगल्या प्रकारचा दर दिलेला आहे. कालपासून संघटनेने आंदोलन केले. नाहक कारखान्याला प्रचंड हा आर्थिक बोजा सहन करावा लागला. आर्थिक नुकसान झालेलं आहे. हे भविष्यात होऊ नये अशी मी पहिल्यांदा संघटनेला आवाहन करतो. आज मध्यस्थीची दुसरी फेरी झाली. यामध्ये सगळ्यात बहुमोल साथ माननीय तहसीलदार साहेब यांची राबली. तसेच PI जगताप साहेब यांनीही चांगले प्रयत्न केले 2 दिवस. आणि दोन्ही संघटना आणि प्रशासन याच्या समन्वय साधून एक चांगला मार्ग काढण्याचे प्रयत्न दोघांकडून झाले. तसेच आमचे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये राजाभाऊ असतील, सुहास गायकवाड असतील, पोपटराव असतील, परत पैलवान असतील, या सगळ्यांनी सकाळपासून संघटनेशी चर्चा करून आणि शेतकऱ्यांना, स्थानिक शेतकऱ्यांना ज्यांनी कारखान्याला च्या वतीने त्यांचं मी आभार मानतो. कारखान्याच्या वतीने कारखान्याला त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. या सर्व गोष्टी एकत्र आल्यानंतर संघटनेने एक पाऊल मागं घेतल्यानंतर प्रशासनाने बी एक पाऊल पुढे टाकलं आणि 3300चा दर हा 3400 करू, परंतु इतर कारखाने दिल्यास तो देईल असं आम्ही त्यांना पत्र दिलते. परंतु त्यांच्यात काही थोडंसं मतभेद झाले असतील किंवा त्यांच्यात एकवाक्यता नसेल. नंतर त्यांनी परत सकाळी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला. आमच्या संघटनेचा मी पहिल्यांदा आभारी आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये लीड घेतलं. आणि आमचे माननीय श्री दारूसाहेब हे बाहेरच्या देशात असल्यामुळे ते आल्यानंतर 100% सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या चर्चेतून जे काही साहेबांनी आमच्या संघटनेला सांगितलं आहे, आम्हाला सांगितलं आहे, त्याचे आम्ही निश्चित पूर्तता करू आणि योग्य असं नियोजन करून योग्य असा निर्णय घेऊन संघटनेची आणि शेतकऱ्यांची पूर्तता करू असं मी प्रशासनाच्या वतीने सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे ज्यांनी कारखान्याला सहकार्य केलं तसेच संघटनेने सुद्धा एक पाऊल मागं घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभारी आहे आणि येथेच थांबतो. जय हिंद. मी राजू शेट्टी साहेबांच्या विनंतीला मान देऊन या सगळ्या गोष्टी केल्या. त्याचप्रमाणे तुम्हीही शेतकऱ्याचा सन्मान इथून पुढं करून 8 दिवसामध्ये आम्हाला योग्य तो भाव द्यावा, नाहीतर याच पद्धतीचं आंदोलन पुन्हा एकदा फलटण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी या ठिकाणी तुम्हाला. दत्त इंडियाची निवड करण्यामागचं एक उद्दिष्ट आहे की दत्त इंडिया हे नेहमी फलटण तालुक्याचं नाक राहिलेलं आहे. कारण साखरवाडी भागामध्ये चळवळी विचाराचा, आमच्या विचाराचा शेतकरी आहे. त्या ठिकाणी ज्या वेळेस शेतकऱ्यावरती अन्याय होतो, कामगारावरती अन्याय होतो, त्या वेळेस या ठिकाणी शेतकरी असेल, कामगार असेल, हा पेटून उठतो आणि मग आम्हाला चळवळीसाठी आम्हाला एक मजबूत ताकद मिळते आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही यांना न्याय देण्याचं काम करतो. निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की आज यांच्या या पाठीमागचा उद्देश, इथं आंदोलन करण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की जर तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या
इतर साखर कारखान्यांनी जर 3500 रुपये दर केला असेल तर या साखर कारखान्यांना का परवडत नाही, ही भूमिका पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मांडलेली आहे. आणि जर आज दत्त इंडिया साखरवाडी कारखान्यानं जर आम्हाला 3400 रुपये 3500 रुपये भाव दिला असता तर इतर साखर कारखान्यांना सुद्धा ते देणं बंधनकारक राहिलं असतं. कारण जर समजा त्यांनी इतर साखर कारखान्यांनी आम्हाला तो भाव दिला नसता तर त्यांना ऊस गाळपासाठी गेला नसता, म्हणजे न आंदोलन करता सुद्धा हा शेतकऱ्यांचा विजय झाला असता. आणि ही भूमिका आम्ही या कारखान्याबाबतीत घेण्याचं कारण होतं की यांनी हा 3500 रुपये दर जाहीर करावा आणि यांनी उच्चांकी असं फलटण तालुक्यामध्ये गळीत करावं अशी आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा होती. म्हणून आम्ही दत्त इंडिया साखर कारखान्यावरती या आंदोलनाचं पाऊल उचललेलं होतं. कालपासून संघटनेच्या श्री दत्त इंडिया कारखान्याच्यावर चालू असलेल्या आंदोलनात वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सगळ्या स्तरातून होत होता. कालची चर्चा संघटनेच्या मागणीप्रमाणे 3500 रुपये दर मिळावा अशी मागणी होती. कारखान्याच्या वतीनं काल 3400 रुपये दर देऊन त्याच्यात कुठंतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. पण 3400 रुपये दर देताना काही अटी संघटनेला मान्य नव्हत्या. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी संघटना आणि कारखाना यांना एकत्र बसून मार्ग काढावा असं प्रशासनाच्या वतीने पण काल प्रयत्न करण्यात आला. पण एकंदर सगळ्यांच्या प्रयत्नाला काल काही यश आलं नाही. सकाळपासून परत चर्चा सुरू झाली. त्या चर्चेतनं संघटनेनं पण एक मोठेपणा दाखवून 3400 रुपये दर देताना 3300 रुपये अधिक 100 असा दर द्यावा अशी संघटनेनं मागणी केली. त्याच्यात फलटण तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं या कारखान्यातील सर्व पदाधिकारी यांनी पण मध्यस्थी करून शेतकरी संघटनेच्या भावनेचा आदर करून त्यांना कुठंतरी 3300 रुपये अधिक 100 रुपये असा देण्याचा प्रयत्न कामगार संघटनेच्या वतीनं पण केला. परंतु व्यवस्थापनानं म्हणजे श्री दत्त इंडियाच्या व्यवस्थापनानं त्यांनी प्रथमतः एक मागणी केली की संस्था सुरू राहिली तर आपण सगळ्या गोष्टीवर मार्ग काढू शकतो, तर अगोदर कारखाना सुरू करू आणि परदेशातून श्री दत्त इंडियाचे संचालक हे भारतात आल्यानंतर आपण एकत्र बसून सन्मानजनक तोडगा काढू असं त्यांनी प्राथमिक सर्वांना आश्वासन दिलं. शेतकरी संघटनेला पण दिलं आणि कामगार संघटनेला पण दिलं. आणि याच कामगार संघटनेनं शेतकरी संघटनेला एक आव्हान केलं की आम्ही मिळून आपण व्यवस्थापनाची समजूत काढू आणि कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या भावनेचा सर्व शेतकऱ्यांनी आदर केला आणि आत्ता त्यांचं आंदोलन स्थगित करून त्यांनी पण कारखाना सुरू करण्याची परवानगी व्यवस्थापनाला दिली. त्यानुसार आता कारखाना पण सुरू होतो आहे आणि त्यांना कामगार संघटनेने दिलेल्या आश्वासनानुसार कामगार संघटना पण शेतकरी संघटनेच्या बरोबर राहून त्यांना पण त्यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आपण सगळेजण मिळून एकत्र प्रयत्न करू अशा प्रकारचा तोडगा निघाला. आणि शेतकरी संघटनेने पण याच्यात अगदी आज सकाळपासूनची भूमिका अतिशय तडजोडीची घेतली आणि आमच्या कामगार संघटनेला पण त्यांनी याच्यात आपली भूमिका मांडण्याची संधी दिली. मी कामगार संघटनेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि ही संस्था अगदी व्यवस्थित आणि एकदम चांगली चालावी यासाठी पण त्यांचं भविष्यात आम्हाला सहकार्य मिळावं, त्याच्यानुसार आमची कारखाना अगदी चांगला सुरळीत चालावा असं मी कामगार संघटनेच्या वतीनं त्यांना मी आवाहन करतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. दत्त इंडिया कारखान्यावर जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं होतं, रात्री तहसीलदार साहेबसुद्धा आले, अनेक तोडगे काढण्याचे प्रयत्न केले, पण ह्यात काय दराचा तोडगा निघत नव्हता. सकाळी आम्हाला कामगार संघटनेचा प्रस्ताव आला की तुम्ही आमच्याशी चर्चा करायला ऑफिसमध्ये या. मग काही शेतकरी आणि आमचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही असे चर्चा करण्यासाठी गेलो. त्यांनी पण आपल्याला पॉझिटिव्ह सांगितलं की बाबा आमचे
दारूसाहेब इथं नाही आहेत, परदेशात आहेत. दारूसाहेब आल्यावर दारूसाहेबांशी फोनवर बोलले. आम्ही त्यांना 3300 आत्ता एक रकमी मागितली होती आणि 100 रुपये नंतर मागितले होते. त्याप्रमाणे पोपटराव बसले असतील किंवा राजाभाऊ यांनी दारूसाहेबांशी चर्चा केली तर दारूसाहेब म्हटले मला एक 8 दिवस वेळ द्या, 8 दिवसांनी मी येऊन काहीतरी व्यवस्थित पॉझिटिव्ह मार्ग काढीन. आणि कामगार संघटनेने सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे, समजा शेतकरी संघटनेची जी मागणी ती सकारात्मक पॉझिटिव्ह नाही आली तर ते पण आमच्या आंदोलनात सहभागी होतील अशी त्यांनी ग्वाही दिल्यामुळं आम्ही पण 2 पावलं मागं सरून शेतकऱ्यांना विचारलं. आत्ता शेतकऱ्यांना विचारून मग त्यांचे पदाधिकारी कामगार संघटनेचे आले, त्यांनी पण शेतकऱ्यांशी चर्चा केली. हे सगळं ठरून शेतकऱ्यांना सुद्धा ती मान्य आहे. आणि जर आपल्याला दर नाही मिळाला तर 8 दिवस दिले, तहसीलदार साहेब आहेत, जगताप साहेब आहेत, हे काहीतरी आपली परत मध्यस्थी घडून आणतील आणि काहीतरी मार्ग निघेल. पण संघटनेने आपल्याला ठाम शब्द दिलेला आहे की शेतकरी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून कामगार संघटनासुद्धा रस्त्यावर येईल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असा दर देईल. त्यामुळे मी त्यांचंसुद्धा स्वागत करतो, तहसीलदार साहेबांचं स्वागत करतो. जगताप साहेबांनी सुद्धा कालपासून आम्हाला सहकार्य केलं. पत्रकार आहेत, शेतकरी बंधू आहेत, त्यांचं पण मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. कालपासून शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या ऊसाला सन 2025-26साठी 3500 रुपये एक रकमी दराच्या संदर्भातलं आंदोलन काल इथं सुरू केलं. काल सुरू करत असताना या ठिकाणी बहुसंख्य शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले. ज्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व केलं ते आपल्या फलटण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मामुलकर साहेब, नितीन यादव साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारे गाडे व सर्वच त्यांचे समन्वयक यांचं प्रथमतः फलटण तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं, सर्व कामगारांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांचं सहर्ष असं आम्ही स्वागत करतो. आम्हीसुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहोत. या कारखान्याच्या पाठीमागच्या इतिहासात सर्वांनाच माहिती आहे, मी त्या गोष्टीकडे जाणार नाही. परंतु काल सन्मानपूर्वक या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं, त्या गोष्टीला या फलटण तालुका साखर कामगार युनियनमधल्या सर्व कामगारांनी तुम्हाला बिनशर्त असा पाठिंबा तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही दिला होता. एक शेतकऱ्यांच्या बद्दलचं दराचं आंदोलन होतं, त्यामुळं आम्हीही तुमच्याबरोबर होतो. आजही आहे, उद्याही आहे आणि परवा पण आम्ही आहे. काल चर्चा झाल्या, मॅनेजमेंटबरोबर चर्चा झाल्या, त्याप्रमाणे त्या वृत्तांत तुम्हाला माहिती आहे. 3400 रुपयापर्यंत दर त्यात होत असलेली 8 या गोष्टीवरती काल चर्चा झाली, ती चर्चा फिसकटली. या कारखान्याचे सन्माननीय संचालक दारूसाहेब यांनी काल जगताप साहेबांना, पाटील साहेबांना आणि आम्हाला सर्वांना ते पत्र देऊन कारखाना चालू करावा अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. परंतु त्या गोष्टीत तडजोड न झाल्यामुळं काल थोडंसं आंदोलन रात्रभर स्थगित झालं. माझा शेतकरी आज या फुफुट्यामध्ये रात्री झोपला. आम्हालाही त्या गोष्टीच्या अतिशय वेदना होत आहे. आम्हीसुद्धा काम करत असताना नुसतं कामगार असून आम्ही शेतकरीसुद्धा आहोत. मग त्या गोष्टीचं तडजोड म्हणून आम्ही आज सकाळी शेतकरी संघटना आणि आपल्या शेतकऱ्यांच्या काही प्रतिनिधींनी आणि आमचे सर्व कामगार युनियनचे पुढारी राजाभाऊ गायकवाड, राजाभाऊ भोसले, पैलवान, महेश पैलवान असे सगळेच आम्ही ऑफिसमध्ये बसलो, एक चर्चा केली. दारूसाहेबांच्याबरोबर फोनवर संपर्क साधला. एक सन्माननीय तोडगा या ठिकाणी आम्ही काढण्यासाठी प्रस्ताव यांच्याकडे दिला आहे आणि तो तुम्ही कृपा करून मान्य करावा अशी आमची तरी युनियनची कळकळीची अशी विनंती राहणार आहे. कारण का हंगाम चालू राहिला तर सगळ्या गोष्टी आपण मागणार आहे. एक टोकाच्या भूमिकेपर्यंत मॅनेजमेंट पण चाललं आहे आणि रास्त भूमिका शेतकऱ्याची मांडत आहे. हा तडजोडीची भूमिका म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये यांनी सांगितलं की आम्हाला 3300 रुपये एक रकमी द्या, 100 रुपये इतर कारखान्यांनी जर दिला तर आम्हाला द्या. ही गोष्ट त्यांनी मान्य केली. आम्ही पण मॅनेजमेंटबरोबर तशी चर्चा केली. मॅनेजमेंटनी एकच विनंती केली की फक्त गळीत हंगाम तुम्ही चालू करा. एक 8 दिवसाच्या आत ते परदेशातनं आले की आम्ही स्वतः युनियन म्हणून आम्ही स्वतः पुढाकार घेऊन शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी चर्चा घडवून आणतो आणि सन्मानपूर्वक तोडगा काढण्याच्या संदर्भात आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तर तुम्ही म्हणणार हे काय आश्वासन झालं का? कारण का मी पण काही मॅनेजमेंट नाही, परंतु शेतकऱ्यांची मागणी जी आत्ता तुमची आहे त्या मागणीपर्यंत नेण्यासाठी आमचं सहकार्य तुमच्याबरोबर राहील.
मी एवढाच या ठिकाणी फलटण तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं या सर्वांची परवानगी घेऊन काय करत आहे, बरोबर आहे? मी एक तुम्हाला विनंती म्हणा, आव्हान म्हणा किंवा एक म्हणणार आहे की जर काय झालं तर मात्र युनियन शेतकरी संघटनेबरोबर खांद्याला खांदा लावून काम या ठिकाणी करेल, एवढा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. नम्रपूर्वक विनंती आहे की फार अथक परिश्रमानंतर हा कारखाना आपण सगळ्यांच्या सहकार्यातनं चालू केला आहे. तुम्ही सगळेच ऊस उत्पादक सभासद या ठिकाणी, शेतकरी या ठिकाणी कारखाना घालतो म्हणून सगळेच जण घटक या ठिकाणी जगत असतात. त्यामुळं माझी नम्रपूर्वक आणि हात जोडून विनंती की गळीत हंगाम चालू करण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि बाकीच्या तडजोडीचे अधिकार शेतकरी संघटना व तुमचे प्रतिनिधी यांना द्यावेत अशा प्रकारची मी विनंती करतो.